तुम्ही कसंच पुढे या सर. गुडा MC संतोष गोरे निजाम जवळमध्ये आलो होतो. तर एक पेशंट यांना भरपूर त्रास होता. यांना जाग्यावरनं उठता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं. ह्यांना मी जवळ 15 दिवस झाला आता औषधं देऊन IMCची. तर आता तुम्ही यांची तोडून नाही का, ह्यांना काय फरक होता? किती दिवस झाले तुम्ही आजारी होते? 20-22 वर्ष झाली. हां 22 वर्ष झाली. 22 वर्षात तुम्ही किती दवाखाने केले? लांबखान्याकडे बघितलं ती मला लांबकाने कुठून? दवाखान्यात बारशीला लांबखान्याकडून दवाखान्यात बघितलं ती मला डायबिटी म्हणलं मी मग माझं धुरलं जास्त उठा येईना बसा येईना म्हणलं मरू ना तर वाचू. शेवट परमेश्वर हवाला म्हणून मी 10 वर्षाला विशेष कट केला औषधं गोळ्याचा. पुन्हा मग म्हणले मग भाजीपाला इकडे होतं नवले ह्याला वाघोलीला भाजीपाला इकडे मग म्हणले पुण्याला जावं म्हणजे. पुण्याला गेलो मोठ्या मोठ्या मिरची हे तिथं तपासण्या MRS केली काय केलं रिपोर्ट क्लिअर यायचं. डॉक्टर म्हणलं काय नाही म्हणले तुमचं नशीब म्हणजे दवाखान्याचं बघा. मग मी विशेष कट केलं म्हणून दवाखान्यात जायचं हे करायचा. मग परमेश्वराला असं म्हणलं निहीन नाही तर ठुईन पण तुम्ही देव होऊन पावलं. 22 दिवस होतो म्हणलं की 22 दिवस 22 दिवस दवाखान्यात होते. हो. पण आता तुम्हाला औषध देऊन 15 दिवस झाले. 15 दिवसात तुम्हाला भरपूर फरक पडला. फरक म्हणजे पुढल्या आठवड्यात चलन असं माझी आत्मा बोलतो मला. बरं. आता ही सगळे गावकरी मंडळी इथं आहेत. इकडे बघा इथं सगळे गावकरी बसलेत. ह्यांच्या समोर या गाववाले तुमच्या समोर आहे. फरक पडलाय का? किती टक्के फरक वाटतं तुम्हाला? 10-20% फरक पडलाय. बरं. एक म्हणजे 15 दिवसात फरक पडलाय. आता तुम्ही उठून चालताय आणि फिरताय. उठून दाखवा सगळ्यांना. बघा बिगर काठीचा आजार उठायला लागला. आज चालून दाखवा. गुडघ्यावर काठीची नका चालायचं. चालेल ठीक आहे. असं द्या. चलेल पण आता नको. बरं आता चालेल. कुठायचं यायला लागलं चलायला लागलं म्हणजे पाठ कळायचं काय होईल काय मला म्हणलं मी रोज विचारतो डिग्री कमी झाली त्याची नाहीतर डिग्री नाही नाही फरक पडला. आणखी तुम्ही कोर्स तर केला तर तुम्ही चालणार म्हणजे तुम्ही रानात काम करणार. एवढं लक्षात ठेवा. पूर्ण कोर्स करा. पुढे